संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय आज मस्साजोगमध्ये टॉवरवर चढून आंदोलन करणार। वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी। परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू। चालकाला अटक। अपघात की घातपात तपास सुरू। केजरीवालांना देशद्रोही ठरवून प्रचार करणं काँग्रेसला शोभत नाही। सामनातून निशाणा। भाजपच्या माफियाशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ गरजेची। सामनाकारांचा सल्ला। अधिसूचना रद्द केलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली। शेतकऱ्यांचा विरोध असलेली ठिकाणं वगळून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न। मुंबई महापालिकेच्या 27 रुग्णालयांना आजपासून औषध पुरवठा बंद। पुरवठादारांचा इशारा। 120 कोटींची थकबाकी असल्यानं पुरवठादारांचा निर्णय। नाशिकच्या द्वारका परिसरात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला पिकअपची धडक। अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू। देवदर्शनावरून परतत असताना काळाचा घाला। गिरीश महाजनांकडून अपघातस्थळाची पाहणी। अकोल्यामध्ये चायना मांजा पायात अडकून महिलेला 45 टाके पडले, तर वसई भिवंडीतही मांजामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी। रत्नागिरीतल्या शेनाळे घाटात बस 15 ते 20 फूट दरीत कोसळली। बस झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला। क्रेननं बस बाहेर काढणार। प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळ्याचा शुभारंभ। पहिल्या स्नानासह मेळ्याला सुरुवात, तर उद्या पहिलं शाही स्नान। सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस। मानाच्या 7ही नंदीध्वजांची मिरवणूक, तर योगदंड आणि कुंभार कन्येचा आज प्रतिकात्मक विवाह सोहळा। मुंबई पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या आणि विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 4 अटकेत 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू। आज डॉलर 23 पैशांनी महागला। आता एका डॉलरची किंमत 86 रुपये 27 पैसे। खो खोच्या पहिल्या विश्वचषकाला आजपासून दिल्लीत सुरुवात। पुरुषांचे 20 आणि महिलांचे 19 संघ सहभागी। मराठमोळ्या प्रतीक वायकरकडे पुरुष, तर प्रियंका इंगळेकडे महिला संघाचं नेतृत्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।